सिंधुदुर्गात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते। सिंधुदुर्गाला हवामान खात्याने येलो अलर्टही जारी केलाय। या अवकाळी पावसामुळे मात्र भात शेती पूर्णतः पाण्याखाली गेली आहे। कुडाळ तालुक्याच्या सह्याद्री पट्ट्यात जोरदार पाऊस सुरू आहे। हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आणि सिंधुदुर्गात त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झालाय। मात्र त्यामुळे भात शेतीचं नुकसान झालंय आणि शेतकरी हवालदिल झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे। त्याच अनुषंगाने आपण दुपारनंतर आज बघतोय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी असेल, कुडाळ असेल आणि कणकवली असेल या तिन्ही तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे आता शेतकऱ्याची तारांबळ उडाली। हाताने तोडण्यात आलेलं भात पीक आहे ते देखील आता कापलेलं आहे आणि कापणी सुरुवात असताना आता ते भिजलेलं आहे। कशा पद्धतीने हे आपण सुकवायचं हा प्रश्न शेतकऱ्याकडे उभा आहे। पाहतो की सकाळपासून पूर्णतः ढगाळ वातावरण एकंदरीत आपल्याला दिसत आहे आणि तशाच पद्धतीचं वातावरण संध्याकाळ पण राहील आणि पुढील 2 दिवस देखील हा पावसाचा अंदाज हा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। सध्या सिंधुदुर्गामध्ये आपण पाहिलं तर एक येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या बघतोय तर आता सध्या मुसळधार पाऊस पडत आहे आणि तशाच पद्धतीने जर बघितलं तर विजांचा लखलखाट देखील आहे आणि ढगाचा गडगडाट आणि परतीचा पाऊस असल्याचा अंदाज हा देखील व्यक्त होत आहे। त्यामुळे सध्या परतीच्या पावसाने आता शेतकऱ्याच्या हाताशी तोंडाशी आलेले पीक हिरावून घेतो की काय असाच आता प्रश्न उपस्थित आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।